पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण. त्या निमित्ताने समस्त बहिरट परिवार, उपस्थित सर्व मान्यवर, श्राद्धाचं निमित्त आहे. श्लोक आहेत. अंतःकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयातित समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः. गीतेच्या 8व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. भगवान परमात्मा सांगतात, अंत समयाला जो माझं स्मरण करून प्राणत्याग करतो तो मत्स्वरूप होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. अंतिमती सा गती. अंत समयाला ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला जन्म मिळतो, असं गीता सांगते. भागवतही ते सांगते. भागवतामध्ये असे अनेक उदाहरणं येतात. जसं भरताचं उदाहरण आहे. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतःकाळी, तरी तपोबळी जन्म घेती. मोठ्या मोठ्या तपस्व्यांना सुद्धा वासनेमुळे जन्म घ्यावा लागला. म्हणून महाराज सांगतात, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लालता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज नष्ट झालं पाहिजे. ते संतांच्या कृपेने होत असतं किंवा भगवंताच्या कृपेने होत. अशा या वासना जन्म मरणाला कारण असतात. म्हणून अंत समाला भगवंताचं चिंतन करावं, कुठल्या का निमित्तानं होईना. अजामिळाला पुत्राच्या लोभानं का होईना नारायण शब्द स्मरला. नारायण शब्दाचं स्मरण केल्यामुळं अजामिळाचा उद्धार झाला. अजामिळ जो होता ना, त्याचं खरं नाव होतं अजामिल. अजा म्हणजे माया, मिल म्हणजे मिसळणे. मायेत मिसळलेला जीव म्हणजे अजामिळ. हा जो अजामिळ होता हा ब्राह्मण होता. एकदा देवपूजेकरता फुलं आणण्याकरिता बगीच्यामध्ये गेला आणि त्या बगीच्यामध्ये कोणीतरी एक परपुरुष आणि कुठल्या तरी या परस्त्रीशी रत झालेला पाहिला आणि त्याच्या मनामध्ये विकार निर्माण झाले आणि त्या स्त्रीला तो घरी घेऊन आला. परस्त्रीमध्ये एक वेश्या होती, तिला घरी घेऊन आला. पत्नीचे त्या स्त्रीचे भांडणं झाले. यावेळी त्या स्त्रीचं ऐकून पत्नीलाच घरातून बाहेर काढून दिलं. आणि ती वेश्या घरात राहायला लागली. पत्नी दिली घरातून काढून. जर तिचे शोक पुरे करायचे म्हटल्यानंतर एवढा पैसा आणायचा कुठून? हळूहळू सगळे घरातलं संपून टाकलं तिने. पत्नी तिथे काम धंदा करायची, हे कशाचे काम करणार? हिचे सगळे लाळ पुरवायचे. घरचे पैसे संपल्यानंतर चोरी करायला लागला. असे अनेक अनर्थ मनुष्य करतो. एक चूक झाल्यानंतर अनेक चुका होत असतात. चोरी करून लुटमार करून मग पैसे आणायचे. एकदा काही साधू संत तीर्थयात्रा करीत होते. त्या गावामध्ये ते मुक्कामाला थांबले. गावामध्ये शिरल्यानंतर बसले होते चावळीत काही चांडाळ चोकरी. पूर्वी चावळ्या असायच्या ना, चावळ्यामध्ये चावळ्याचं काम चालू असायचं. चावळ्याचं काम म्हणून चावळी होती ती. रिकामी ज्यांना कामं धंदे नाही त्यांनी बसायचं, तिथं बसायचं टिंगल करीत. असं एक टोळकं बसलेलं होतं. कामचुकार असतात काही. धान्यामध्ये कुचरदाना असतो बघा. कुचरदाना म्हणजे मुगामध्ये, उडदामध्ये, तुरीमध्ये, सगळ्यामध्ये असतो तो. तो भिजत नाही. तो डाळ करायचे म्हटल्यानंतर त्याला भिजू घालून मग डाळ करायची असते ना, तो भिजत नाही. जात्यामध्ये डाळ करताना तो जात्यातूनही निसटतो. तो भाजीमध्ये आल्यानंतर तो तसाच पोटात जातो. तो पचतही नाही, तसाच बाहेर निघतो. असं कुचरदाना असतो.
असे काही कुचर लोक असतात, काम धंदा तर करीत नाही पण बसतात टिंगल करीत. असे टोळकं त्या गावात बसलेलं होतं आणि ते साधू संत तिथं आले. त्यांनी विचारलं, आपल्या गावामध्ये कोणी धार्मिक मनुष्य नाही का? आम्ही तीर्थयात्रा करीत आहोत आणि आपल्या गावात मुक्काम करायचं आहे, 10-5 लोक आहोत. आमची भोजनाची व्यवस्था व्हावी संध्याकाळची. शिधा सामग्री दिली तरी आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करू, पण अशी कोणी धार्मिक व्यक्ती असेल तर आम्हाला सांगायचे, थांबू आम्ही पहाटे उठून आम्ही निघून जाणार आहे. फक्त रात्रीच्या वेळेला राहण्याला थोडीफार जागा, पाणी वगैरे मिळालं पुढे झालं. तर ते जे चांडाळ चौकडी बसलेली होती ते यांची मजाच करू म्हणले आपण. त्यांनी सांगितलं, आमच्या गावात एक भक्त आहे आजामेळ, त्यांच्याकडे जा, सगळी व्यवस्था होईल म्हणजे. हे ते आजामेळचं घर विचारायला लागले. लोक लागले हसायला, हे साधू ना आजामेळ, आता आम्ही कुठं बसतो. आता आजामेळ गेलेलं चोरी करायला, त्यांची बायको दिवेशच्या घरी, आणि साधू विचारला आजामेळ कुठं राहतो. लोकांना आश्चर्य पडायला. विचारित गेली तिथं, हाक मारली आजामेळाला, आजामेळ कुठं आहेत, भक्त आजामेळ कुठं आहेत असं म्हटलं. ती पत्नी आली, ती म्हणली, तुम्ही कोण आहे, इकडे कसं काय आले? माझे पती भक्त नाही म्हणले, माझे पती तर चोरी करायला गेलेत, मी एक वेश्या आहे, तुम्ही इथं कसं काय राहू शकता? सगळे चकित झाले, हे कसं काय झालं? आपल्या सांगताना तर सांगितलं भक्त आजामेळ. काही साधू म्हणले, अजून 4 वाजले, अजून वेळ आहे आपल्याला, पुढच्या गावात जाऊ आपण. ते म्हणत म्हणले, नाही, सज्जनाकडे नेहमीच जातो, कधी कधी दुर्जनाचे कल्याण झालं पाहिजे. साधू संतांचं तेच कार्य, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. नारदांना वाल्या कोळ्याची भेट झाली, नारदांनी वाल्याचा वाल्मिक केला नव्हते. सज्जन आहे तर ते भक्ती करतात, साधू संतांचा सन्मान करतात, जेव घालतात, पण कधी कधी एखाद्या दुर्जनाचंही कल्याण झालं पाहिजे ना. साधूचं कार्य काय? अज्ञानाला सन्मार्गाला लावण्याचं साधूचं कार्य आहे. आणि म्हणून त्यांच्या बरोबर असणारे जे काही महंत होते, संत, त्या संतांमध्ये असणारे जे महंत होते, त्या महंतांनी सांगितलं, नाही, आज आपण इथंच थांबणार. ती स्त्री म्हणली, ठीक आहे, मला काही अडचण नाही, पण माझ्या हातचं तुम्हाला चाललं पाहिजे. ठीक आहे, आम्हाला फक्त शिधा सामुग्री द्या, आम्ही आमच्या हाताने शेतात. त्या आजेमाळ्याच्या पत्नीने शिधा सामुग्री दिली. यांनी बाहेर 3 दगड मांडले, 4-5 काही लाकडं गोळा केले थोडेफार, आणि केला स्वयंपाक सुरू. स्वयंपाक झाला, जेवण केलं. घराच्या समोर एक झाड होतं, त्या झाडाखाली विश्रांती घेतली. जेवण झाले, झोपले. सकाळी उठून निघून जायचं होतं, पण ते जे महंत होते त्यांना झोप येईना. त्यांनी विचार केला, आपण आज याचं अन्न खाल्लंय, एकतर दुर्जनाचं अन्न सेवन करू नये. अन्नामध्ये संस्कार असतात. जसं तुम्ही अन्न सेवन कराल तसं मन बनतं. ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता, परंतु भीष्माचार्य खाली मान घालून बसलेले होते. भीष्माचार्य विरोध करू शकले नाही, का? दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं आहे. भीष्माचार्य जेव्हा धर्मराजाला राजधर्माचा उपदेश करू लागले, तेव्हा राजधर्माचा उपदेश करताना भीष्माचार्यांनी सांगितलं, धर्मा, राजाचं पहिलं कर्तव्य आहे राजाने अन्याय सहन करू नये, अन्यायाला प्रतिकार करावा. अन्यायाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर राजा अन्यायाला प्रतिकार करीत नसेल तर ते सर्वात मोठं पाप आहे. अन्याय सहन करणे पाप आहे. कदाचित अन्याय करणारी व्यक्ती जर आपल्यापेक्षा बलवान असेल तर काही वेळा असं घडतं, अन्याय करणारी व्यक्ती बलवान असते, आपण कमी पडतो, तिथं विरोध करण्याची क्षमता आपल्यात नसते. तर अशा वेळेला कमीत कमी आपण त्या जागेचा, त्या स्थानाचा त्याग करावा, पण तो अन्याय डोळ्याने पाहू तरी नाही. पण प्रतिकार करण्याचं सामर्थ्य जर आपल्यामध्ये असेल तर अन्यायाला प्रतिकार केलाच पाहिजे. अशा प्रकारे भीष्माचार्य धर्मराजाला उपदेश करीत होते. त्या ठिकाणी द्रौपदी उभी होती. द्रौपदी हसायला लागली. भीष्माचार्यांनी विचारलं, द्रौपदी, तू का हसतेस?
आजपर्यंत तुझ्या सासूने म्हणजेच कुंतीने सुद्धा माझ्यासमोर असण्याची हिंमत नाही केली. तू काय मध्ये असतेस? शहाणे माणसं विनाकारण हसत नसतात. म्हणजे विनाकारण हसतात ते शहाणे. हा, द्रौपदी काय हसलीस तू? असं म्हटलं द्रौपदी आणखी कुठे हसायला लागली. द्रौपदी भीष्माचार्यांना विचारलं, तुम्ही आताच तर सांगितलं की आपल्या डोळ्यासमोर अन्याय झाला तर तो आपण सहन करू नये, अन्याय सहन करणं हे पाप आहे. हे पाप तुम्ही का केलं? भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता तेव्हा भीष्माचार्यांनी विरोध का केला नाही? भीष्माचार्यांनी जर विरोध केला असता तर दुर्योधनाची हिंमत होती का? तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं, दुर्योधनाचं दूषित अन्न खाऊन माझी बुद्धी दूषित झाली, त्यामुळे मी विरोध करू शकलो नाही. परंतु आता मात्र अर्जुनाच्या बाणांनी माझं ते दूषित रक्त निघून गेलेलं आहे, मग आता मी शुद्ध बुद्धीने सांगतोय. तात्पर्य, वाईट विचाराच्या माणसाचं अन्न सुद्धा आपण सेवन करू नये, त्याचे परिणाम होतात. त्या अजामिलाच्या घरी या संतांनी भोजन केलं. सगळे संत झोपले पण ते महंत तसेच बसलेले होते. भगवंताचं चिंतन काय करणार म्हणजे? जर या अजामिलाचं कल्याण आपण करू शकलो नाही तर आपल्याला सुद्धा अन्नाचा दोष लागेल. रात्री 12 वाजता तो अजामिलाला चोरी करू. त्यांनी पण आपल्या दारात हे साधू झोपलेले, हे कसं काय आपल्या दारात आणि साधू? महंत जागीच होते. महंतांनी विचारलं, अजामिल तुम्ही कोण आहेत? मला मी साधू संत तीर्थयात्रेला चाललोय. इथे कसं काय? मी इथं थांबलोय. तेव्हा त्याची पत्नी पण बाहेर आली. त्या पत्नीने विचारलं, हे कोण लोक आहे, हे कसं इथे थांबलो? पत्नी म्हणली, मीच थांबवलं. मी थांबवलं. म्हटलं जवळ थांबला तो बोलायला. काही काही लोक बाहेर खूप रुबाब दाखवतात, घरात धगत नसतं. शब्दाच्या पुढे जाता येत नाही का? बाहेर दाखवते ती हिंमत. बाहेर चोऱ्या करतो, लोकांना लुटतो, पण घरात पत्नी समोर काहीच नाही बोलू शकत. ती म्हणली, मी थांबवलं. म्हटलं तू गपच झाला. ते महंत म्हणले, साधू संतांना भोजन घातल्यानंतर दक्षिणा द्यायची असते. दक्षिणेशिवाय संत भोजन हे पावन होत नाही म्हणे. तू दक्षिणा देणार नाही का? अजामिल दक्षिणा माझ्याकडून? मी तुम्हाला लुटलं नाही हेच दक्षिणा समजा. माझा धंदा लुटायचा आहे म्हणजे तुम्ही मला दक्षिणा मागताय. त्या मंत्र्याने सांगितलं, दक्षिणा म्हणजे आपल्याला धनद्रव्य संपत्ती नको. मग काय दक्षिणा? तुझी पत्नी गर्भवती आहे, तुला जेव्हा मुलगा होईल त्या होणाऱ्या मुलाचं नाव तू नारायण ठेव, हीच आम्हाला दक्षिणा, बाकी काही नको आम्हाला. साधलं काय धंदा पाहिजे. आम्ही तीर्थयात्रा करतोय, कुठेही भोजन मिळतं, कपडे फाडले कोणी कपडे आणून देतात, भिक्षा मिळते. माझ्या मुलाचं नारायण नाव ठेवून तुम्हाला काय फायदा होईल? याचा फायदा नुकसान सगळ्याच ठिकाणी पाहायचं नसतं. नारायण हे आमच्या इष्ट देवतेचं नाव आहे. जर तू तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेवलं तर आम्हाला समाधान वाटेल. आणि तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी ते साधू निघून गेले. त्याला जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि जेव्हा मृत्यू जवळ आला त्यावेळेला तो घाबरला आणि नारायण म्हणून मुलाला हाक मारू लागला. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठवले. पुत्राच्या लोभाने नारायण म्हटला, पण नारायण शब्द मुखातून निघाला. जीवनभर पापकर्म केलेले होते, त्याला घेण्याकरता यमदूतही आले आणि विष्णुदूतही आले. यमदूत आणि विष्णुदूतांचं झालं भांडण. यमदूत म्हणले, हा फार पापी असल्यामुळे याला आम्ही नरकात घेऊन जाणार आहे. विष्णुदूतांनी सांगितलं, नाही, यांनी अंतकाळच्या वेळेला देवाचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळं आम्ही याला वैकुंठ लोकात नेणार आहेत.
दोघांचे वाद झाले. विष्णुदूतांनी यमदूतांना पळवून लावलं आणि विष्णुदूत अजामिळाला घेऊन गेले वैकुंठ लोकामध्ये. यमदूत जेव्हा यमराजाकडे गेले, यमदूतांनी सांगितलं आजपासून आम्ही ड्युटीवर जाणार नाही म्हणून, काम बंद. काय झालं? हा कोणता न्याय? आयुष्यभर ज्यांनी पाप कर्म केले आणि मरताना नारायण म्हणला त्याला मोक्ष. आम्ही त्या ठिकाणी आलो, विष्णुदूतांचे आमचे वाद झाले. यमराजाने सांगितलं ज्या ठिकाणी नामस्मरण केलं जातं त्या ठिकाणी जाण्याचा तुम्हाला अधिकार नाही. सांगितलं आहो तसं नाही ना, याने कुठं देवाचं नाव घेतलं, याने मुलाला म्हणून हाक मारली का? नामस्मरण केलं असतं तो तरी भाग वेगळा होता, परंतु पुत्राच्या लोभामुळे तो नारायण म्हणला. भगवंताचं नामस्मरण म्हणून त्याने केलेलं नाहीये, पण कुठल्याही उद्देशाने नाम मुखामध्ये आलं तर त्याचं फल मिळतं. साखर आहे, गोड लागते ना, कशी खाली केव्हा खाली तरी गोडच लागणार. दिवसा खाली तरी गोड, रात्री खाली तरी गोड, अंधारात खाली तरी गोड, उजेडात खाली तरी गोड, प्रेमाने खाली तरी गोड, रागाने खाली तरी गोड, स्वतःच्या हाताने तोंडात घातले तरी गोड, दुसऱ्याने तोंडात घातले तरी गोड. केव्हाही खाली कशी खाली साखर गोडच लागणार आहे. आपण शेतामध्ये पेरणी करतो, बी पेरतो, बी पेरताना पाहतो का ते उलट पडलं का सोयीचं पडले. एकदा ते बी पेरलं म्हणजे ते उगवणार आहे. ते उलट जरी पडलं तरी उगवणार आहे, सोयीचं पडलं तरी उगवणार आहे. तसं नामस्मरण केल्याच्या नंतर कसंही असू द्या, तुलसीदास महाराज वर्णन करतात, भाव कुभाव अनक आलक आलसहु नाम जपत मंगल दिसदसहु. भाव असेल, कुभाव असेल, आळस असेल, काही असू द्या, पण नाम जपत मंगल दिसदसहु. जो भगवंताचं नाम जप करतो दश दिशात त्याचं मंगल होतं, त्याचं कल्याण होतं. मग अजामिलाने भगवंताचं नाम पुत्राच्या लोभानं का होईना घेतलं, परंतु त्याचा परिणाम त्याला वैकुंठ लोक प्राप्त झाला. कारण भगवंतांनी शेवटची सवलत दिली होती. काही गोष्टी सवलतीने शाळेत नाही का, मुलगा जर नापास व्हायला लागले, थोडे मार्क कमी पडले तर त्याला वरच्या वर्गात घातला का? कारण वर्ष वाया जातं, म्हणून 10-5 मार्क जर कमी पडले तर त्याला सवलत दिली जाते, सवलतीने पास केलं जातं. तसं या जीवाला सुद्धा भगवंतांनी एक सवलत दिली. कारण हे शरीर भगवंताने दिलं ते भगवत भजना करताच दिलेलं आहे, पण जीवनभर तू भजन केलंच नाही ना, तर शेवटचा पर्याय सांगितला की नाही तू जीवनभर केलं तर कमीत कमी मरता मरता तरी माझं स्मरण कर, तू मुक्त असेल. ठीक आहे, आता अंतकाळच्या वेळेला भगवत चिंतनाने मुक्ती मिळते. पण एका ठिकाणी असा एक प्रश्न निर्माण झाला की अंतकाळच्या भगवंताच्या चिंतनाने जर भगवत प्राप्ती होते हे खरं आहे, मग काही जीवनभर भजन केलं मरताना जर देवाचं नाव आलंच नाही तर मग त्यांनी जीवनभर केलेलं भजन वाया जाईल का? आता या अजामिलाने जीवनभर वाईट वागला आणि मरताना देवाचं नाव घेतलं तो मुक्त झाला. पण एखादा जीवनभर भजन करतो मरताना देवाचं नाव आलंच नाही त्याच्या तोंडात, मग काय करणार? प्राण प्रयाण समये कपवात वित्तैहि कंठावरोध विधो स्मरणं कुतस्ते. प्राण प्रयाणाच्या वेळेला कपवात पित्ताने कंठ अवरुद्ध झालेला असतो, अशा वेळेला स्मृती राहत नाही किंवा त्याला रोग जडलेला आहे, बोलायचं बंद होतं. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जर तो भजन करू शकत नसेल तर त्याची गती काय? याचं उत्तर वराह पुराणामध्ये आहे. भगवान सांगतात, कप वातादि दोषेन मद्भक्तां नचमां स्मरेत् तस्य स्मराम्यहं नोचेत् कृतज्ञो नास्ति मत्परः. कपवातादी दोषाने जर माझा भक्त माझं स्मरण करू शकत नसेल तर भगवान सांगतात मी एवढा कृतज्ञ नाही आहे की त्याचं अकल्याण होईल. मग
भगवान सांगतात, ज्या दिवशी तुला माझं स्मरण होणार नाही त्या दिवशी मी तुझं स्मरण करेन. जोपर्यंत तुला माझं स्मरण करता येईल तोपर्यंत माझं स्मरण कर. ज्या दिवशी तुला माझं स्मरण करता येणार नाही त्या दिवशी मी तुझं स्मरण करील. ज्या दिवशी तुला चालत माझ्याकडे येता येणार नाही त्या दिवशी मी चालत चालत तुझ्याकडे येईल. ही त्या परमात्म्याची दया आहे. मग जीवनभर भजन केलं आणि मरताना जर देवाचं नाव त्याला आठवलं नाही याचा अर्थ भगवान त्याला तसंच सोडून देतात असं नाही. तुला स्मरण होत नसेल तर भगवान म्हणतात मी तुझं स्मरण करेन. याकरता उदाहरण आहे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्य रणांगणामध्ये पडलेले होते. भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा होती. 57 दिवस भीष्माचार्य अर्जुनाच्या बाणावर होते. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये सर्व अर्जुनाचे बाण भीष्माचार्यांच्या शरीरामध्ये होते. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते. भगवंताच्या दर्शनाची वाट पाहत होते. एकच इच्छा होती, हे प्रभू अंतकाळच्या तुझं दर्शन व्हावं. देहांत काले तुम सामने हो, वंशी बजा के मन को लुभाते. यही गीत गाकर मैं तन नाद त्यागो, गोविंद दामोदर माधवेती. अंत समयाला भगवंताचं दर्शन व्हावं ही भीष्माचार्याची अंतिम इच्छा होती. आणि म्हणून भीष्माचार्यांना दर्शन देण्याकरता भगवान स्वतः चालत चालत गेले रणांगणामध्ये. अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची इच्छा आहे परंतु भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. सर्व अंगात बाण आहे आणि उठून चालण्याची शक्ती शरीरामध्ये राहिलेली नाही आहे. अशा वेळेला भगवान परमात्मा स्वतः चालत चालत भीष्माचार्यांकडे गेले आणि भीष्माचार्यांनी पाहिल्याबरोबर भीष्माचार्यांचे डोळे भरून आले. जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम काही आवत नाही. जन्मचे जन्म गेले, सर्वांना हा योग नाही आहे. मरताना देवाचं स्मरण नव्हे, प्रत्यक्ष भगवान समोर आहेत. भगवंताच्या समोर दृष्टी समोर परमात्मा आहे. आणि अशा अवस्थेत प्राणत्यागाची वेळ म्हटल्यानंतर यापेक्षा भाग्य कोणतं असू शकतं. भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली. त्रिभुवन कमलं तमाल वर्णम रविकर गौरांबरम दधाने वपुरल ककुलाम नृताननाब्जम विजय सखे रतिरस्तुमी नवद्याः. 11 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केलेली आहे. आणि स्तुती करताना ती पुष्पिताग्रा छंदामध्ये स्तुती गायलेली आहे. पुष्पिताग्रा छंद. व्याकरणामध्ये छंद एक स्वतंत्र प्रकरण आहे. गीतेमध्ये बघा अनुष्टुप छंद, बृहती छंद, जगती छंद, विशेषतः अनुष्टुप छंदातील जास्त श्लोक आहेत. छंदामध्ये अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात, 4 चरण असतात, एका चरणात 8 अक्षर असतात. कोणत्या छंदामध्ये किती अक्षर असतात, त्याचा ह्रस्व किती, त्या दीर्घ किती, त्यानुसार तो छंद ठरतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या छंदामध्ये श्लोक गायलेले असतात. तसं या ठिकाणी पुष्पिताग्रा छंदातून भीष्माचार्यांनी ती स्तुती गायली. पुष्पिताग्रा छंदातूनच का गायली? त्याचं कारण असं आहे की भगवंताच्या चरणावर पुष्प अर्पण करण्याची भीष्माचार्यांची इच्छा होती, परंतु झाडाजवळ जाऊन फुल तोडण्याची क्षमता शरीरात राहिलीच नाही ना. आणि म्हणून हे वाक्पुष्प शब्दरूपी सुमनाने भगवंताची स्तुती करायची आहे. आणि म्हणून पुष्पिताग्रा छंदातून हेच पुष्प परमात्म्याच्या चरणावर समर्पित. आणि म्हणून भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली. 11 श्लोकामध्ये एका श्लोकामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलं, एका श्लोकात भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं, एका श्लोकात भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन केलं. अशा पद्धतीने भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली, डोळे बंद केले. सांगितलं, प्रभू असाच माझ्या समोर मी प्राण सोडेपर्यंत उभा राहा. आतापर्यंत मी प्रतीक्षा केली, आता तू प्रतीक्षा कर. जोपर्यंत मी प्राण सोडणार नाही तोपर्यंत असाच आता दृष्टी पुढे ऐसा चितुराई जो मे तुझं पाहे पांडुरंगा. जसा
मी तुला पाहत आहे तसंच माझ्या समोर तू उभं राहा. भीष्माचार्य भगवंताकडे पाहत आहेत, भगवंताचं स्मरण करीत आहेत. आणि शेवटी भीष्माचार्यांनी सांगितलं, माझे कर्तव्य पार पाडायचं राहिलेलं आहे. एक कन्या आहे, तिचा विवाह करायचा आहे, तो तुमच्याशी करायचा. भीष्माचार्यांना कन्या कधी झाली हो? त्यांचं लग्नच नाही झालेलं. कन्या कुठून आली? इथं कन्या कोणती? इथं रूपकात्मक विषय आहे. कन्या म्हणजे भीष्माचार्यांना कोणती एखाद्या स्त्रीपासून कन्या झाली असा अर्थ नाही. इथं कन्या बुद्धीला म्हटलेलं आहे. माझी बुद्धिरूपी कन्या उपवर झाली. इथे मती रूपकल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी. ही माझी बुद्धिरूपी कन्या वितृष्ण झाली, म्हणजे तिच्या तृष्णा संपल्या, आशा आकांक्षा सगळ्या संपल्या, आणि म्हणून आता ते तुम्हाला वरण्यास योग्य झाली. माझी बुद्धी आता शुद्ध झाली, माझ्या बुद्धीतले दोष गेले, म्हणून बुद्धीला इथं कन्या म्हटलेले. दुसरा अर्थ नका करू. अर्थाचा अनर्थ करणारे फार लोक असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पुसू का बाई वेदासी काही कळलेची नाही, शेषशणला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा, देव का हो विटे वरी उभा. पुसू नका बाई वेदासी काही. अगं बाई नको विचारू, ज्ञानेश्वर मला कोण बाई भेटली. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. इथं बाई हा जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे ना, हा बुद्धीला उद्देशून वापरला आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या मैत्रिणीशी संवाद करतात. कोणती मैत्रिणी? बुद्धिरूपी मैत्रिणी. अगं बाई, कारण तो परमात्मा बुद्धीचा विषय नाहीये. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. मनाच्या आणि बुद्धीच्या तो पलीकडे आहे. मग अगं बाई, हे बुद्धिरूपी बाई, पुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही. जो वेदाला कळाला नाही तो तुला काय कळेल. शेष शिंगला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा. शेष वर्णन करता करता थकला तू, त्याची काय स्तुती करशील. आणि म्हणून या ठिकाणी जसं बाई शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला, तो बुद्धीला उद्देशून वापरला. त्याप्रमाणे या ठिकाणी इथे मती रूपकल्पिता वितृष्णा आहे, बुद्धिरूपी कन्या आहे, आणि ती उपवर झालेली आहे. मग ती वितृष्ण झाली, मग आता तिचा तुम्ही स्वीकार करा. म्हणजे मी माझी बुद्धी तुम्हाला समर्पित करतो. आणि बुद्धी भगवंताला समर्पित करून भीष्माचार्यांनी प्राण सोडला. हे पहा, जीवनभर पुण्यकर्म केल्यानंतरच अशा प्रकारचा योग येऊ शकतो. अंत समयाला भगवंताचं चिंतन, भगवंताचं दर्शन करून मग भीष्माचार्यांनी प्राण सोडले नाही. भगवान परमात्मा हेच या ठिकाणी सांगतात. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः. अंतकाळच्या वेळेला जो माझं स्मरण करतो आणि प्राण सोडतो तो मत्सोड. किंवा यम यम वापि स्मरण भावम तेजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. गीतेच्या 8व्या अध्यायातील 6वा श्लोक आहे. अंतकाळच्या वेळेला जशी तुमची भावना असेल तसा जन्म मिळतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीती झाले अंगे हरिरो. एक साधू होते, जीवनभर परमार्थ केला. काही शिष्यमंडळी वय झालं, थकले, आजारी पडले. काही शिष्य गोळा झाले. एका शिष्याने फार सुंदर अशा प्रकारे पायातला जोळा, नवीन पायातला जोळा आणला. साधूने पाहिलं, आता शरीराने क्षमताने वापरू शकत नाही आपण. तेवढ्यात प्राण गेला. त्याचा परिणाम पुढच्या जन्मामध्ये ते चर्मकार झाले, सांभार झाले. परंतु शेवटी परमार्थ केलं तर तेच रोहिदास चांभार. रोहिदास चांभारची अवस्था सांगतो. रोहिदास चांभारांच्या पूर्वजन्मीचा विषय आहे. पूर्वजन्मी ते साधूच होते, परंतु मरताना स्मरण झालं त्या जोड्याचं.
म्हणून सांबार झाला. भागवतामध्ये पिंगला वेश्येचं उदाहरण येतं. ही पिंगला वेश्या जी होती ही मागच्या जन्मामध्ये एक ब्रह्मचारी स्त्री होती. जीवनभर ब्रह्मचर्य पालन करून तिने परमार्थ केलेला होता. आयुष्यात पुरुषाचा कधी स्पर्श झालेला नव्हता. पण वय झालं, थकली आणि वैद्य नाडी परीक्षण करण्याकरता आले आणि नाडी परीक्षण करण्याकरता जेव्हा त्या वैद्याने हात धरला, पुरुषाचा स्पर्श झाला, मनामध्ये वासना निर्माण झाली आणि प्राणत्याग केला. त्याचा परिणाम ती पुढच्या जन्मात वेश्या झाली, पिंगला वेश्या. परंतु जरी ती वेश्या झाली तरी जीवनभर केलेला परमार्थ हा कधी वाया जात नाही. एक दिवस तिला पश्चाताप झाला आणि तिने आपला वेश्या व्यवसाय सोडून भगवंताच्या भजनाला लागली. संतम समीपे रमणम रतिप्रदम वेत्तपदम नित्यमीमं विहाय. ती म्हणू लागली, मी काय करीत आहे. पश्चाताप झाल्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये फार विस्तृत केलेलं आहे या पिंगला वेश्येचं. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं जे वर्णन आहे त्यामध्ये त्या 24 गुरूंपैकी ही पिंगला वेश्य आहे. तर अशा प्रकारे अंतसमयाला जर एखादी वासना शिल्लक राहिली तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. इथं आता श्राद्ध विधी आहे, प्रवचन झालं, जेवण झालं, अर्ध्या तासाने एक मनुष्य परत आला. त्याला विचारले, बाबा काय झालं, सगळं कार्यक्रम संपला, तू परत का आला. नाही म्हणजे माझी चप्पल राहिली म्हणून परत आला ना. म्हणजे काहीतरी राहिलं म्हणून आला, नसता आला तसा आला नसता. तसं जीवनामध्ये काहीतरी करायचं राहिलं म्हणजे जन्म घ्यावा लागतो. काहीही करायचं शिल्लक राहिलं नाही तर त्याला जन्माची आवश्यकता नाही आहे, तो मुक्त होतो. काहीतरी करायचं शिल्लक राहिलं आणि त्याचा परिणाम ती वासना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती वासना पुढच्या जन्माला कारण ठरते आणि पुन्हा त्याला जीवन निर्माण होतं, जीवन प्राप्त होतं आणि त्या जीवनामध्ये सुख दुःख त्याला भोगावं लागतात. कर्माचं फल असतं. म्हणून आसक्ती नसावी, अनासक्त वृत्तीने जीवन व्यतीत करावं. आसक्ती दुःखाला कारण असते. अनासक्त व्हावं, भगवंताचं चिंतन करावं आणि वय झाल्यानंतर मुलं करते झाले म्हणजे हळूहळू परमार्थाला लागावं. नाहीतर काही चाव्या सोडीतच नाही. मरायला टेकली तरी बाजेवर पडला, आपण आता शेजारची 2 एकर विक्रीला ऐकल्यावर उठून बसतो. ते 2 एकर घेऊन काय करणार आता. कायम पोरांना टोकीत राहतो, तुम्ही असं करू नका, तसं करू नका, तुम्ही फार उधळपट्टी लावली, आमच्या काळात असं नव्हतं. वाद होतात तो त्याच्यामुळे. एक होता नास्तिक होता, तो पारमार्थिक नव्हता, व्यवहारी होता. त्याची वाणी बंद झाली. मुलं धार्मिक होते पण बाप नास्तिक. त्याची वाणी बंद झाली, तो वाके वाके करायला लागला. मुलांना म्हटलं वासुदेव केशव म्हणतो का काय. आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही, पण वासुदेव केशव मरता मरता आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर साहेब काही करा, किती पैसे लागू, पण यांना बोलता आलं पाहिजे असं काहीतरी करा. आणि डॉक्टरांनी उपचार केले, तो बोलायला लागला. मुलं म्हणले, म्हणा आता वासुदेव केशव, त्याच्याकरता एवढा खर्च केला आम्ही. तो म्हणला, कसला वाशान कसला केश काढला म्हणजे. अरे ते वासरू केरसुनी खात होतं ते सांगत होत तुला. एवढा खर्च लावलाय म्हणे माझ्या डोळ्यासमोर, मी केल्यानंतर काय करशील तू. याला वाटतं आपल्याला पोरांचं कसं होईल, पोरं हे लवकर कधी कसं जाईल, पोरं जायची वाट पाहतात, हे पोरांचं कसं होईल. काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. कबीर महाराज सांगतात, मुर्दे को हरि देत है लकड़ी कपड़ा आग, जीवित नर चिंता करे उसका बड़ा भाग. मुर्द्याला सुद्धा चिंता करायची गरज नाही. मनुष्य मेला म्हणजे लाकडं गोळा करणारे तयार आहेत, कपडा आणणारे तयार आहेत, घेऊन जाणारे तयार, नाग लावणारे तयार आहेत. मरून पा फक्त. मुर्दे को हरि देत है लकड़ी कपड़ा आग, तू काय चिंता करतो. जीवित नर चिंता करे उसका बड़ा अभाग. दुर्दैव आहे, मेलेल्या मोदीला सुद्धा चिंता करायची गरज नाहीये. तू कशाची चिंता करतोस. अशा प्रकारे संसाराची निरर्थक चिंता करतो आणि तसं चिंतन करता करता मरतो आणि पुन्हा जन्माला येतो.
काही लोक त्याच कुळात नंतर येतात ना, कोणी म्हणतो ना आज आलाय. एक मनुष्य होता, दुकानदार होता, किराणा दुकानदार. त्याच्या दुकानात एक बकरू यायचं, ते तोंड घालायचं, शेंगदाणे तोंड घाल, हरभऱ्यात तोंड घाल, हा काठी घ्यायचं, त्याला मारायचं. तिथून एक साधू चालले, ते साधूनी पाहिलं, ते साधू लागले हसायला. तो किराणा दुकानदार म्हणला, हो महाराज, ते बकरू आलं, त्या बकऱ्याने शेंगदाण्यात तोंड घातलं, त्याला काठीने मारलं, हसण्यासारखं काय होईल? तुम्ही काय हसताय? साधू आहेत तुम्ही? असं म्हणलं तर साधू आणखी जोरात हसायला लागला. काय वेळासारखं करताय म्हणजे, पण शोभतं का होईल? असं काय तुम्हाला विशेष वाटलं याच्यामध्ये? त्या साधूने सांगितलं, अरे बाबा, ज्या बकऱ्याला तू हाकून लावतोय तो मागच्या जन्मात तुझा बाप आहे. तो झाला बकरा, त्याला वाटलं आपण दुकान म्हणून तो बोलतोय, तू काढीच मात्र. विषय वासनांमुळे तो जन्माला येतो. कदाचित तो मनुष्य होईल असं काही नाही, दुसरे पशु होऊ शकतो. मग अशा प्रकारच्या त्या वासनेचा त्याग करून त्या क्षणाला आपण परमात्म्याचं चिंतन करावं. परमात्म्याचं चिंतन केलं तर तो परमात्मा रूप होतो. हेच भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. अंत समयाला जो माझं स्मरण करतो तो मत्स्वरूप होतो, या संशय घेण्याचं काही कारण नाही. निसंशय हे सत्य मानावं, म्हणून भगवत चिंतनात आपलं पुढचं जीवन आपण व्यतीत करावं. आज या ठिकाणी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अण्णासाहेब शकू पाटील बहिरट, त्यांचे चिरंजीव रंगनाथ अण्णासाहेब बहिरट आणि संपूर्ण बहिरट परिवार यांनी हा एक योग या ठिकाणी घडवून आणला. आज सोमेश्वरगिरी महाराजांची पुण्यतिथी होती. पुण्यतिथीचं त्या ठिकाणी अभिषेक असतो, आरती झाल्यानंतर पंगतही असते, भंडारा असतो छोटासा. ते सर्व उरकून आम्ही आलो आणि पुढे जायचं आहे, म्हणून कीर्तनाऐवजी प्रवचन या ठिकाणी आपण केलंय. कारण कीर्तन म्हटल्यानंतर पुन्हा अर्धा पाऊण तास चालीमध्ये गेला असता आणि पुढे वेळ कमी असल्यामुळं पुन्हा सप्ताहाजवळ आलेलं आहे. सप्ताहाचं नियोजन बेटातच आहे, त्यामुळे सर्व नियोजन आपल्यालाच पाहावं लागणार आहे. तर सप्ताहामध्ये मंडप, साऊंड सिस्टीम, जे गोकुळ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, यावर्षी सप्ताहाचे साऊंड सिस्टीम त्यांच्याकडेच आहे. पण पुढे हळूहळू वाढवा, मोठ्या सप्ताहाला सुद्धा करता आलं पाहिजे. ही सुरुवात आज या सप्ताहामध्ये ट्रायल होऊन जाईल छोट्याशा स्वरूपामध्ये. तर कारण बाहेर कुणीतरी व्यवसाय करणारा येतोच करतोच, मग त्यापेक्षा आपण केल्याने काय फरक पडतोय. फक्त एवढ्या सप्ताहामध्ये थोडं मोठं स्वरूप असतं. यावर्षी सप्ताह छोट्या स्वरूपात असल्यामुळं या ठिकाणी जे गिरी मंडपवाले आणि जे गोकुळ भाऊ दोघांनी मिळून ती सेवा स्वीकारलेली आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 174वा अखंड हरिनाम सप्ताह बेटातच होईल. 12 तारखेला सप्ताहाला सुरुवात आहे. कमीत कमी लोकांमध्ये आपण सप्ताह करणार आहोत. टाळकरी मंडळी आहेत, सर्वांना वाटतं आपण सप्ताहात यावं, परंतु नाईलाज आहेत. तर प्रत्येक गावातून 2 टाळकरी आपण असे ठरवले की तुम्ही गावकऱ्यांनी ठरवायचे कोण 2 माणसं पाठवायची. तर प्रत्येक गावातून भजनी मंडळामध्ये 2 भजनींनी यायचे. गेल्या वर्षी तर 15 एका प्रहरामध्ये फक्त 15 टाळकरी होते. फक्त आपले बेटातले विद्यार्थी आणि महाराज मंडळी यांनी मिळूनच 7 दिवस प्रहारा केला. 15 टाळकरी एका प्रहरामध्ये होते. 4 प्रहरांचे 15 चोक 60 टाळकरी आणि 4 विणेकरी, असं 64 लोकांमध्ये सप्ताह आपण गेल्या वर्षी पार पाडला. यावर्षी फक्त आपण जेवढे आपले प्रहराची गावं आहेत, प्रत्येक गावातून 2 टाळकरी आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत. म्हणजे कमीत कमी लोकांमध्ये जेवढे काही आपले प्रहराची गाव आहेत ते सगळे गाव त्यामध्ये येतील आणि 2-2 टाळकरी त्यामध्ये राहतील अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये तिथं येणारा जो आहे त्याने लस घेतलेली असली पाहिजे बरं का. हा, लस घेतलेली नसेल तर मग तर परवानगी नाही मिळणार. ती पण आपल्याला सूचना महत्वाची आहे. तर अशा प्रकारे आता इलाज नाही, परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, त्याला काय करावं. ती परिस्थिती आपल्या हातातली नाही आहे. अशी कल्पनाही कधी आपण केलेली नव्हती की गंगागिरी महाराजांचा असणार एवढा मोठा भव्य सप्ताह इतक्या छोट्या स्वरूपात करावा लागेल.
ही कल्पना सुद्धा कधी आपण केलेली नव्हती. नाही तर प्रत्येक वर्षी सप्ताह हा वाढतच चाललेला आहे. लोकांची भावना श्रद्धा खूप आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये जी सप्ताहाची भव्यता वाढली, महाराजांनी समाज जोडण्याचं मोठं कार्य केलेलं आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी जो समाज जोडला आणि आजही तो समाज निष्ठेने आहे. आपल्या बेटाच्या फळावरील लोकांची जी निष्ठा आहे, बाकी महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे फळ असतील, बेटापेक्षा जुनेही काही फळ असतील. शिवराय शंकर स्वामीचा सप्ताह असतो, बेटापेक्षा जुना परंपरा आहे ती. जो 100 वर्षांनी जुनी परंपरा. बहिणाबाई बेटापेक्षा जुनी परंपरा आहे. आळंदीमध्ये जोग महाराज संस्थान असतील, असे अनेक मोठे मोठे काही संस्थान आहेत. परंतु बेटावर श्रद्धा असणारा जो समाज आहे, त्यांची असणारी जी निष्ठा आहे, अशी निष्ठा आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारची श्रद्धा आपण सर्वांनी टिकून ठेवली. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या नंतरही महाराजांनी समाज जोडण्याचं काम केलं. लाखोंच्या संख्येने समाज असतो. महाराजांच्या काळात सप्ताहाचे स्वरूप वाढलं आणि आजही त्या सप्ताहाचं भव्य स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. समाजही वाढत चाललेला आहे. परंतु जी कल्पना आपण कधी केलेली नव्हती ती आज घडत आहेत. खंत वाटते, प्रत्येकाला वाटतं आपण सप्ताहाला जावं. आम्हालाही वाईट वाटतं, परंतु त्याला इलाज नाही म्हणून आपण कोणी रुसू नये, कोणी वाईट वाटून घेऊ नये की आम्हाला येऊन दिलं नाही याचं वाईट वाटून घेऊ नये आणि तिथं बेटामध्ये आपण गर्दी करू नये. हेच विनंती आपल्याला या ठिकाणी केली जात आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देईल. हा गंगागिरी महाराज यूट्यूब चॅनल आपण जर गुगलवर सर्च केलं तर त्याच्यावर आपला सप्ताह लाईव्ह राहील. गंगागिरी महाराज यूट्यूब चॅनलवर आपले प्रवचन दररोजचे असतील, प्रवचन त्यावर राहतील, भजनही त्यावर येईल. त्याप्रमाणे कीर्तन वगैरे जेवढे काही आपले कार्यक्रम होतात ते कार्यक्रम यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. गंगागिरी महाराज यूट्यूब चॅनल असं गुगलवर सर्च केलं म्हणजे ते कार्यक्रम आपल्याला आपोआप पाहायला मिळतील. तर आपण घरातच त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. प्रवचन कीर्तन आपण घरातच श्रवण करावं. भजनाचा आनंद घरात घ्यावा. गावातल्या गावात आपण आपलं भजन केलं तरी चालू शकतं. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आमचे हरिभक्तपरायण भरत महाराज, आमचे माळी साहेब, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी भगवतचरणी समर्पित करून या ठिकाणी मी वाणीला विश्राम देतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम